मित्रांनो आपल्याला हा दिसतोय भागाईवाडीकरांचा सुंदर आता जाईल त्या मैदानात गुलाल करतोय. आज मालकांना विचारूया की बरेच कष्ट घेतले, दावणीला चांगला एक नंदी घडवला आणि आता जाईल तिथं गुलाल करतोय. आता ही बारकं मालक आहेत, पहिल्यांदाच तुम्ही आलाय कॅमेऱ्यासमोर. आता मोठ्या मालकांच्या मुलाखती झालेल्या आहेत आणि मेन काय माहित आहे का मित्रांनो, जो सांभाळ करतो तो महत्वाचा असतो. आज ती सांभाळ करतात कारण मुलाखतीत बोलाय भरपूर जण असतात पण सांभाळ करणाराच पाठीमागे राहतो. मेन तुमचा रोल आहे बरोबर की सांभाळ चांगला असला तरच असा गुलाल होऊ शकतो. बरोबर आहे. लय म्हणजे पावसूर बसणं आम्ही लय बैलाला घासलं, म्हणजे असं बैलाला म्हणजे जागेवर ठेवलाच नाही. म्हणजे असं बैल गुलाला नव्हता का नाही तो कोण येत नव्हतं आमच्यापाशी. म्हणजे ह्यो माझा भाव आणि आम्ही सगळं बैलाच करायचो. म्हणजे बैल असा आणि एक वासरू होता आदत, ते वासरू घेऊन आम्ही जुपायचो, आमचं आम्ही न्यायचो. म्हणजे लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर तिथे कष्ट घेतला आम्ही. कष्ट म्हणजे असं ऊन बघितलं नाही, पाऊस बघितला नाही, तसले आम्ही असं उभ्या पावसात बैल असं बांधाय पण जागा नव्हती बैलाला आमची. असं आम्ही शेड करून घरापुढे बांधला आणि त्यात आम्ही बैल आपलं मेहनत म्हणजे सकाळ संध्याकाळ आपलं सोडायचं 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर चालवायचो. बैल कोण देत नव्हतं आम्हाला गावात जुपाय त्याला. जसं माती बीत बैल कोण नाही दिला का नाही की वासरू एक असायचं आमच्या बशीच, ते वासरू घालायचं असं म्हणजे 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर टांग्याला जपून घेऊन जायचं. आणि परत एक दिवशी काय झालं, म्हणजे आम्ही दोघं भाऊ बसलो होतो आणि बैलच असा 3-4 अड्ड्यात बैल लय मार खाल्ला. मार म्हणजे गुलालच नव्हता आम्हाला वर्षभर. त्याची प्रमाणाच्या बाहेर कष्ट घेतली. ती एक वासरू असायचं का नाही, त्या वासरूला घेऊन आम्ही आपलं चालवायचं. दिंडाला पण तेच वासरू झोपत होतो. असं म्हणजे असं कष्ट घेतलं आणि त्याचं आज फळ बैलानं आम्हाला दिलं. म्हणजे बैलानं मानच खाली घालून दिली नाही. एवढं कष्ट बैलानं घेतलेलं फेडलं बैलानं सगळं. तेवढं बैलाची इच्छा आमची बैलाची एकच होती, बैलानं आज गुलाबात राहावं. तेवढं बैलानं करून दिलं. म्हणजे आज धुतला तेव्हाच बैलानं म्हटलं बा आज राहायला लागते. बैलानं ती राहून धावलं. सही झाला म्हणजे प्रमाणाचे बाहेर हो. म्हणजे कसं असतं माहितीये का, बैल गुलालात असला तरी इज्जत आहे, बैल गुलालात नसला का नाही इज्जत नाही अजिबात. ते आम्हाला कळालं. आणि मेन गोष्ट म्हणजे हे आहे मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर. आज बकासूरच्या सेमीत जो नवीन चेहरा समोर आला तो हाच सुंदर आहे. आणि एक वैशिष्ट्य आहे, बकासूरच्या सेमीत जो बैल बाजी मारत असतो ना, तो बैलाची महाराष्ट्रभर चर्चा होत असते. आता महाराष्ट्रभर याची ओळख झाली एक. होय ती ओळख झाली. ती पण तसं म्हणजे त्या बैलाचा मी फॅनच आहे एक प्रकारचा. स्वतःचा बैल असल्यामुळे त्या बैलाचा आधीपासून आपण फॅनच आहे. बक्कासूर म्हणजे आपण फॅनच आहे एक प्रकारचा. म्हणजे एक प्रकारचा देव म्हणजे बक्कासूर आमचा देवच आहे. त्याच्या बाजूला आमची गाडी लागली एवढंच अभिमान आम्हाला. त्यामुळे आमची गाडी राहणार का आपलं कसं की थोडक्यात आपलं एक आपला हे वाटलं की बाबा एवढा लांब बैल येऊन आपल्या बैलाने त्याची गाडी मारली, तिथे आपलं एक समाधान. आमच्या गावची गाडीचं नाव झालं. पण ते देव आहे का आहे, आपण त्याला नाव आवडू शकत नाही. फक्त त्याचे आपला आशीर्वाद आमची गाडी लागली आमचं एक वैशिष्ट्य म्हणे थोडक्यात. आशीर्वाद आमच्यावाला बैलाला देवा आशीर्वाद दिला देवानं आमच्यावर. तो सेमीत लागला आमच्या सेमीत ही कर. त्यामुळे बघा आज बकासूरचा आशीर्वाद भेटला, त्यांनी सांगितलंय खरं आहे त्यांचं. कारण बकासूरचा आशीर्वाद ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस बैल महाराष्ट्रभर झळकत असतो. आता या सुंदरची तुमच्या महाराष्ट्रभर चर्चा होईल. आज वेगळा गुलाल आहे. कुठला गुलाल? एक महाराष्ट्र केसरी कोयाचा गुलाल आणि ह्यो गुलाल मेन आमच्यासाठी गुलाल 2 आहे. एवढं एवढ्यावर जायला असं कधी वाटलंच नव्हतं. एवढं कष्ट करून एवढ्यावर जाईल का असं स्वप्नात म्हणून आलं नव्हतं एवढ्यावर जाईल. निवडी बैलाची आमच्या चर्चेवर सीमेला आमचा बैल राहील म्हणजे सीमेला बाजूलाच एकदम असं आम्हाला वाटलं नव्हतं. खरी देव बकासूर आपलं त्यांच्यामुळे आमचं एक नंबर काम झालेलं आहे. बघा मित्रांनो, त्यामुळेच बकासूरला बैलगाडी क्षेत्रातला देव संबोधला जातो. बकासूर आमचा देव आहे का तर खायच, त्याच्यामुळे आमचा बैल उजेडत यायला लागला. चालतंय मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम गुलालात राहील. आणि मोठे मालक या की जरा सावकर आहे की मित्रांनो, मालक कायम पडद्याच्या पाठीमागे असतो. सांभाळ कसा आता काय होतं माहित आहे का, सांभाळ तर तुम्ही केलाय पण आज तो फळही देतोय गुलालाच तुम्हाला. नाही. बैलाचं असं वैशिष्ट्य आहे, जे कष्ट केलेली बैल वाया घालवीत नाही. कवा ना कवा तर
फळ भेटतच हे आम्हाला सिद्ध झालं. म्हणजे एवढं आम्ही कष्ट घेतलं त्याचं आम्हाला फळ भेटलं. म्हणजे बैलानं पाक प्रमाणाच्या बाहेरच कष्ट घेऊन धावलं आम्हाला. म्हणजे असं वाटलं नव्हतं एवढ्यावर आम्ही जाऊन बैल आम्हाला हे करून धावलं. सही झाला. मग एवढं कसं आहे बैलाला कधी हार मानून द्यायची. बैलाला कवा हारून दिल्या नाही आजपासून बैलावर कवा प्रेम कमी करून दिलं. आजी अगर हार असं किंवा जीत असो बैल ते बैल तिचे कवा आम्ही सेवा कमी करून दिली नाही बैलाला. बैलाला तुम्ही प्रेम केलं तर बैल पण तुमच्यावर प्रेम करणार. बैल तुम्हाला कष्टाचं तुमचं फळ देणार, 100% देणार 100%. कायम गुलाल ठेवा तुम्ही. कायम वायम घेतला, कायम सरावामध्ये असला बैल देणार तुम्हाला, गुलाल करून देणार. आता आज अभिमान वाटला असेल तुम्हाला की आज एवढा बैलाचा सांभाळ केला, एवढ्या अडचणीतून गेलो पण त्याने विजय मिळवून दिला. होय ही म्हणजे अडचण म्हणजे प्रमाणाच्या बाहेर अडचण. म्हणजे असं एकदा आम्ही असं मार खाऊन आलो का नाही, मार खाऊन म्हणजे असं बैलाड बघू वाटत नव्हतं असं बैल असायचं. तरी पण त्यात आमचे दोघं भाऊ कसं आम्ही कसं म्हणणार एक ना एक दिवस आमचा नका एक ना एक दिवस येईल आम्ही थांबणार नाही. गावाल्यानी लय नावं ठेवली कशाला त्याला घेऊन जातायचा, त्याला अवताला छाना पळत नाही त्यांचं बोलणं असायचं. बघा मित्रांनो असा बैलगाडी मालकाचा संघर्ष असतो. आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम गुलाल भेटेल. धन्यवाद.